स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातील विधान परिषदेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. नाशिक आणि जळगावच्या जागेवरून बंडखोर उमेदवार आणि महायुतीमध्ये मोठी खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे संकट मोचक तथा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या मनधरणीनंतर नाशिकमधील अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांनी माघार घेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला. मात्र भाजपचे गणेश गीते यांचे बंधू अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात महायुतीला मोठं अपयश आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान काल मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास सांगितलं. मात्र महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणं म्हणजे मतदारांचा घात केल्यासारखा प्रकार होईल असं उमेदवार गोकुळ गीते यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. मी पेठ येथे प्रचारामध्ये असताना गाठीभेटी घेत असताना मतदारांच्या मला त्या ठिकाणी राज्याचे वरिष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा फोन आला होता आणि मग त्यांनी मला विचारलं का तू 2 तासात नाशिक येऊ शकतो का. मी हो बोललो आणि मग पेठवरून मी नाशिक येत असतानाच परत मला त्या ठिकाणी त्यांचा फोन आला का म्हणे सामंत साहेबांना त्या ठिकाणी मुंबईला जायचं असल्याने तू डायरेक्ट ओझर एअरपोर्टला त्या ठिकाणी पोहोच. मग मी ओझर एअरपोर्टला पोहोचल्यानंतर ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते. आमची चर्चा झाली. त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरे यांनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तर त्यांनी मला विचारलं का आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो. त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत. त्यामुळे आता नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी थेट दुहेरी लढत होती. यामध्ये मतदार नेमकं कोणाच्या बाजूने कौल देणार, विधान परिषदेच्या आमदारकीच्या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.